आपल्या सनातन धर्म ध्यान ठेवा, आपला सनातन धर्म लक्षात. बाकी जगामध्ये सर्व पंथ आहे. चांगलं ध्यान देऊन डोक्यात घुसून घ्या. हिंदूनं हा विचार केला, हिंदूनं एक झालं. गावात सपाटी झालं की बिघडत ते मस्त आनंदात हॉटेलमध्ये खाते. हे गावात उपयोग हायसारखं नसतं. एकदा काय निवडणुकीमध्ये जरी कोणी हरला, कोणी पुन्हा कुस्ती आहे, पण निवडणूक झाली की पुन्हा एक आहे. निवडणूक म्हणजे पाण्यावर काठी मारली आणि काठी उचलली की पाणी पुन्हा तस हिंदूनं वागलं पाहिजे. सर्व हिंदूंना एक झालं पाहिजे. लक्षात विचार करा. जगामध्ये ख्रिश्चनाचे 173 काही देश आहेत. आपले तरी ख्रिश्चनाला काढून दिलं तर त्याला राहण्याकरता 173 देश आहेत. मुसलमानाचे 58 देश आहेत. एखाद्या मुसलमानाचा परिवार इथून काढून दिला भारतातून, त्याला 58 जागी राहायला शरण मिळू शकते. पण तुमचा एकही देश नाही ध्यान. हिंदूला कुठंच खेळ नाही ध्यान का जागा. कारण तुमच्या हिंदूला जर दामटून लावला मुसलमाना, तुम्हाला कुठं जागा आहेत म्हणाले 100 करोड, पण जागे नाही, झोपलेले आहेत. आपल्याला सनातन धर्मावाल्याला त्रास झाला बाहेरच्या लोकांना, गैरवणे नाही आपण आपल्यामध्ये गद्दार नाही. आपल्यामध्ये गद्दार लोकांनी गद्दारी केली आणि छत्रपती संभाजीराजाला पकडून दिले. आपल्यामध्ये लोकांनी गद्दारी केली. याकरता हिंदू सनातन धर्म जगाच्या पाठीवर एकच धर्म असा आहे ज्याची स्थापना नाही. बाकी सर्व पंथ आहे. म्हणजे धर्म आणि पंथ यात काय फरक आहे. पंथ जो आहे तो कोणाच्या द्वारा स्थापन केलेला असतो. आपला धर्म कोणाच्या द्वारा स्थापन केलेला नाही. गीतेमध्ये भगवान सांगतात अव्यक्तात सनातन आहे. अव्यक्त असा जो न दिसणारा परमात्मा आहे तो या सनातन धर्माचा अधिष्ठान आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये अवतार नंतर आणि सनातन धर्म आधी आहे. भागवतामध्ये सनातन धर्म आधी, अवतार नंतर आहे. वर अवतार सनातन धर्मामध्ये कच्छ अवतार, मत्स्य अवतार, नरसिंह अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार हे कुठे सनातन धर्मामध्ये आहेत. धर्म आधी आहे. बाकीचे पंथ आहेत. आपल्या सनातन धर्मामध्ये राग द्वेष कुठेच नाही. सर्वांना भेट. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे संत आपले वेद म्हणतात. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वे दुःख भावी. म्हणजे सर्वांचं कल्याण कोणी असेल. मानव मात्राचं कल्याण हे आपल्या धर्मात. पंथामध्ये नाही आहे. पंथामध्ये द्वेष आहे. लक्षात. तो आमचा नाही, तो कापी नाही, तो फलाना आहे, तो भिस्ताना आहे. ज्याच्यामध्ये राग दिवस त्याचं नाव पंथ. किंवा ज्याची मानवानं स्थापना केली त्याचं नाव पंथ. आणि ज्याची कोणी स्थापनाच नाही केली, अनादिकालापासून लाखो वर्षापासून चालत आलेला आपला हा सनातन धर्म आहे. अशा सनातन धर्मामध्ये अवतार 24 मानले. महात्म्याने संतांनी 10 मानले. 10 पैकी 2 आपण विशेष घेतले. पहिले घेतले राम, दुसरे काय कृष्ण. 2 अवतार आपण मानले. 2 अवताराचा विचार केला आपण. दोन्ही अवतारामध्ये अगदी 36 आकडा
36 टाके वागणं दोघायचं जीवनाचं पाहिलं 36 5 भगवान राम दिवसा आले 12 वाजता आणि कृष्ण भगवान केव्हा आले रात्री आले भगवान राम उजेडात आले कुठे आले कृष्ण भगवान आंध्रात आले भगवान राम महालामध्ये जन्मले कृष्ण कन्हैया जन्मले महालामध्ये जन्मले ते राजा झाले आणि जगात जन्मले आंध्रात कोण येत चौकच म्हणून शुकाचार्याने भागवतामध्ये चोरच नाही भगवान कृष्ण कन्हैयाला चोरा आग्रे म्हणलं चोराचा नेता म्हणतात व्रजे वसंतम नवनीत चोरम व्रजे वसंतम नवनीत चोरम व्रजांगनानां तदकुल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम पुरुषम नमामि चोराचा नेता भगवान कृष्ण कन्हैया बरं हे सप्तमीला झाले ज्यांची कोणती अष्टमी आता 8चा आकडा असा आहे बाकीचे आकडे तिथे असे सर्व गाठीवाल्या एक म्हणलं की वर गाठ 2 म्हणलं की खाली गाठ 3 म्हणलं की मधात गाठ 4 म्हणलं की खालून गाठ 5 म्हणलं की उजव्या हाताकडून गाठ 6 म्हणलं की मधात गाठ 7 म्हणलं की उजवीकडून गाठ पण 8 म्हणलं की गाठ म्हणजे भगवंत ज्या तिथीवर प्रगट झाले ती अष्टमी गाठ नाही पण गाठ याला नाही पण गाठ ही वाजायला नीट करतो विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्मा आणि कृष्ण म्हणजे साक्षात ब्रह्मा महाराज ऋषी भौवाचक शब्द नश्च तन्निवर्तकः तयोराज्यं परम ब्रह्म कृष्ण शब्द इति अभिधीयते टाइम आपला झाला पण मला कालच सांगितलं तुमच्या घड्या पाहिले पण मला सांगितले की जरासं काय फोडणीचा वास आल्याशिवाय कीर्तन बंद फोडणीचा वास का व्हायचा आमची फोडणी लागायची मग भगवान कृष्ण साक्षात ब्रह्म महाराज सर्वांच्या हृदयामध्ये भगवान म्हणतात ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति ऐसा हृदयामध्ये मे रामो सर्वसुखाता रामो भ्रांताशे कामो विषयावरी भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले जन्म नाही देवाचा जन्म नाही जीवाचा जन्म जन्माला जी सामुग्री जीवाकडे ती देवाकडे नाही जीवाला संचित लागतं प्रारब्ध लागतं क्रियमान तयार होतं देवाला संचित बी नाही प्रारब्ध नाही क्रियामान नाही आणि त्यामुळं देव हा प्रगती व्यापक तत्व प्रगट होत असत आणि जीवात्मा परिचिन तत्व जन्म घेत असत प्रगट होण्याकरता प्रगट तत्व व्यापक असल्यामुळे ते जन्मत नसते प्रगट व्यापक तत्वाला जाणायचं असतं शोधायचं नसतं आकाश व्यापक आहे घरा तयार केला घड्यात प्रगट झाले घर बांधणं घरात आकाश झालं तसं म्हणजे भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये जन्मले नाही प्रगट आहे आणि भागवतामध्ये सरळ सांगितलंय भगवान गीतेमध्ये सांगतात जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नेति मामिति सो अर्जुन अरे माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे म्हणून देवा जन्म दिव्य अलौकिक झाला चतुर्भुज रूपानं प्रगट झाला तम अद्भुतम बालकम चतुर्विध चतुर्भुजम अद्भुत बालक
चतुर्भुज रूपाने उदळलेले 8 वर्षाचे बालक वसुदेव पाहिले, देवकी पाहिले, समोर भगवान भेटत दोघांना पाहिलं, हात धरले. वसुदेव म्हणले, वसुदेवांना स्तुती केली, श्री अनंता मधुसूदना वगैरे वगैरे याप्रमाणे स्तुती केली. तिने स्तुती केली, देवकीने स्तुती केली, तुम्ही आरू पहा. याप्रमाणे शेवटी दोघांची स्तुती झाल्यावर देव बोलले. बोलायला सांगा. जन्मलेलं लेकरू ताबडतोब बोललं, त्याच्या माईला काय वाटत? लेकरू झालं वाटत का भूत झालं वाटत? भूत झालं म्हणून ती बाई फेकून गेली. नाही, देव ज्याला जन्मताच बोलता येईल त्याचं नाव देव, ज्याला जन्मताच बोलता येईल त्याचं नाव जीव. अशा प्रकारे भगवान प्रगट झाले. गेल्यावर त्यांना सांगितलं, बोलले, म्हणले, सांगितलं तुमचा आमचा जन्म 3 जन्माचा आहे, भेट आहे. सृष्टीच्या अगोदर तुम्ही कृष्णी सुतपा, नंतर तुम्ही आदिती कश्यप होते, आता तुम्ही दोघं आहेत. आणि आता मला तुम्ही ब्रह्म समजा, मी रूप दाखवलं तुम्हाला एवढं मोठं. ब्रह्म समजून स्नेह करा, प्रेम करा. मदगताम प्राम याश्चेथ. भगवान म्हणजे माझी तुम्हाला परागती प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल. आणि मग भगवंतांनी महाराजांना सांगितलं, फिर मिलेंगे 11 वर्ष केला. आणि मग भगवान तिथून म्हणले मला नेऊन घाला वगैरे वगैरे. नेऊन घातलं, सर्व लिला, अनेक केल्या. शेवटी सर्व गौरीने म्हटल्या, आता लिला भरपूर झाल्या सर्व काही. शेवटी यशोदा मैयाला शिकायत करू लागल्या. यशोदा मैया म्हणजे तुम्ही माझ्या लेकराला शिकायत करतात. त्या म्हणल्या तुझं लेकरू गुणाचं नाही, लय आगाव आहे. हा, येते घरी आमच्या, एकटं मरत नाही, लय मोठा उतारा घेऊन येतो. त्यामुळं त्याकरता तुम्ही काय करा, म्हणजे त्याला आवरून यशोदा मैया म्हणली, तुम्हाला माझं लेकरू तुम्हाला डझन आहे, आणि माझं एकच लेकरू तुमच्या डोळ्यात सडायला लागले. गवणी आल्या नंदाच्या अंगाने, आम्ही जातो आमच्या घरात, पुन्हा घेऊन ये. आम्हा शिलीबाई पाय वेळा. यशोदा मैया म्हणते, तुम्ही नका जाऊ, माझ्या लेकराचं काळ मी कुठं करते. हा मला कृष्णा कने आला, विश्वाचा दलिता म्हणे यशोदेशी माता कृष्णाला. यशोदा मैयाने काठी घोंगडी दिली. कन्या जंगलात गेले खूप, आणि तिथे लीला केल्या. सर्व म्हणले आता खाली बार पुटी गो काय खेळायचे सुख. शेवटी म्हणले आणा शिदोऱ्या, सर्व शिदोऱ्या आणल्या. आणि पहिला काला भगवंताने यमुनेच्या वाळवंटात केला. दुसरा काला सुखाचार्याने भागवतीमध्ये केला. 2-3 अध्याय काल्याच्या भागवताने जास्त नाही केला काला, 2-3 अध्याय त्यामध्ये. अशा प्रकारे आणि तोच काला आपल्या त्या 3 वर्षापासून 3रं वर्ष ज्या यजमानाचा आहे 12 जण म्हणून करतात. धन्यवाद त्यांना. अशाच प्रकारे त्यांच्याकडून व्हावं. ज्ञानेश्वर
Vikrama